नमस्कार. सिटी न्यूज मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 20 जानेवारी 2026 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. विजय तुमच्यासाठी त्याच वेळी शक्य आहे जेव्हा तुम्ही त्यासाठी कार्य कराल. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. नव्या शासन निर्णयाऐवजी जुना GR लागू करण्याच्या मागणीकरिता प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावतीत अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांनी केले असून भरती प्रक्रियेतील नियम बदलामुळे अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीने या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक मंडळ सन 2022 पासून कार्यरत असून सुरुवातीच्या टप्प्यात पोलीस भरतीप्रमाणे मैदान चाचणी घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर भरती प्रक्रियेत नियमांमध्ये अचानक बदल करण्यात आले आणि त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. 4 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या मैदान चाचणीत अनेक उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप आहे की PF, ESIC, PT यांसारख्या सुविधा लागू केल्या जात असल्या तरी भरती प्रक्रियेत मात्र स्पष्ट नियम, पारदर्शकता आणि समान न्यायाचा अभाव दिसून येतोय. नव्या शासन निर्णयानुसार करण्यात येणारी भरती अन्यायकारक असून पूर्वीप्रमाणे जुना शासन निर्णय लागू करूनच पात्र उमेदवारांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांकरिता प्रहार जनशक्ती पक्षाने अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेवर उपस्थित झालेले प्रश्न प्रशासन कसे सोडविणार आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीचे हृदय मानले जाणारे इतवारा बाजार, जिथे दररोज हजारो नागरिक खरेदी करीत येतात, सध्या दुर्गंधीच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या 4 महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहेत. सिटी न्यूजने ही गंभीर समस्या लावून धरल्यानंतर आणि स्थानिक व्यापाऱ्यांचा संताप समोर आणल्यानंतर आता कुठे महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. अमरावतीतील सर्वात मोठी किराणा आणि भाजीपाल्याची बाजारपेठ, परंतु आज ही बाजारपेठ ओसंडून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे चर्चेत आहे. कोरोना काळात एकदा स्वच्छता झाली, त्यानंतर मात्र प्रशासनाला या नाल्याचा विसर पडला. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी या भागाचा दौरा केला, मात्र अधिकाऱ्यांनी ही भीषण समस्या त्यांच्यापासून लपवून ठेवली. अंडा गल्लीच्या प्रवेशद्वारावर गेल्या 4 महिन्यांपासून सांडपाण्याचं साम्राज्य आहे. याच घाणीतून नागरिक आणि ग्राहकांना ये-जा करावी लागते. सिटी न्यूजने स्थानिक दुकानदारांच्या संतप्त प्रतिक्रिया प्रसारित केल्यावर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुका आणि नवनिर्वाचित सदस्यांचा रोष ओढवून घेण्याच्या भीतीने प्रशासनाने अखेर इतवारा बाजार परिसरात जेट मशीन लावून सफाई सुरू केली आहे. मात्र ही सफाई कायमस्वरूपी ठरेल का? सफाई कामगारांच्या मते या समस्येचे मुख्य कारण नाल्यांची चुकीची बनावट आहे. नाल्यांचा उतार योग्य नसल्याने पाणी साचून राहते. ही परिस्थिती पाहता मनपावर या नाल्यांचे बांधकाम पुन्हा करण्याची वेळ येऊ शकते. सध्या तरी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रशासनाने आता सफाई तर सुरू केली आहे, परंतु जोपर्यंत नाल्यांच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे. नागरिकांना या नरक यातनेतून कायमची मुक्ती मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डेबुजी नगर येथील झोपडपट्टीतील नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. मूलभूत सुविधा अभावी जगणं कठीण झालेले असताना महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा संताप वाढत चालला आहे. रस्ते नाहीत, शौचालय नाही, स्वच्छ पाण्याची सोय नाही. नेमकी काय आहे डेबुजी नगरची परिस्थिती, पाहूया सविस्तर. रहाडगाव रोडच्या आत असलेल्या डेबुजी नगर येथे झोपडपट्टीत राहणारे रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहेत. या झोपडपट्टीत राहणारे बहुतेक नागरिक दारिद्र्य रेषेखालील असून त्यांच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड सारखी सर्व शासकीय कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांना मिळत नाहीत त्या मूलभूत सुविधा. या भागात येण्या जाण्याकरिता कोणताही व्यवस्थित रस्ता नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागते. सर्वात गंभीर बाब म्हणजे येथे सार्वजनिक शौचालयाची कोणतीही सोय नाही. आजूबाजूला मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. महानगरपालिकेकडनं शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते, मात्र ते बांधकाम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की त्याचा वापर करणे अशक्य आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत. या अशा आता 1 महिना झाला आमचा. हे 1-2 महिना फक्त संडास चाला. हे संडास पण लोकांनी मोडून टाकला बा. शेतं कुणी हागा मुचले, कुणी येत नाही. सर्वांनी तोंडा पुढे सगळा गिजाडा झाला. हे लेकराबाले पुरा वाज आहे आमच्यावाले. हे अशा गिजाडा म्हणजे असे मोठ्या घरचे लोक खाते पिते का असे तोंडा मोरू. याचा संडास बी नाही, आमच्याला आता लहीन बिल बी नाही, काय नाही. पुरे अडचणीमध्ये सरपंच निघते घरामध्ये बाबा. सरपंच निघून आले, कोणी उजीड नाही, काय नाही. लहान लहान लेकर घेऊन परिस्थिती आमच्या आली. बरं एवढे सरकार लोक आमच्यावर काय मदत करून राहिले. हे सर्व लोक हाग्या मागा जाते तर पुरे लोक आमच्याकडे फाटे. लोक गोटे घेऊन आमच्या मागे धावते. हे असं संडास हे अशा कुणाच्या दारामध्ये राहते असं की झालं. पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही तितकी भयावह आहे. अशुद्ध पाण्यामुळे आजार बळावत असून लहान मुले, महिला आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर डेबुजी नगर झोपडपट्टीतील नागरिकांनी त्वरित दर्जेदार सार्वजनिक शौचालय, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, ये-जा करण्याकरिता रस्ता यांची मागणी जोर धरत केली आहे. आता महानगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अंजना गणेश तांबेकर, मी राहणार डेबुजी नगर राहडगाव इथून राहणारे आहे. पण आम्हाला सर एवढ्या दिवसापासून राहत असूनही आम्हाला इथं कोण्याच गोष्टीची व्यवस्था नाही. ना घरकुलची, ना रोडची, ना संडाची, ना बाथरूमची, ना कोणचीच. हे घाणीमध्ये लेकर मरून राहिले. हे पालामध्ये 12-12 दिवसाचे लेकर गेल्या उन्हामध्ये गर्मीमध्ये शिजून राहिले. मच्छर डसलं 12 दिवसाच्या पुरले तर दवाखाना लागला. 2000 रुपये दवाखाना लागले, भरती टाका म्हणे. अशा याच्यामध्ये लेकर घेऊन आम्ही जा कुठं, मरा कुठं. एवढे मतासाठी या मत द्या, वोट द्या, वोट द्या. वोट दिलं का तुम्ही कोण आमचे नाही, आम्ही तुम्ही कोणाचे नाही. फक्त मत द्यायला या. मत दिलं का मग तुम्ही आमच्याकडे ध्यान लक्ष काही टाकत नाही. ह्याच्यासाठी सर आमच्या काय ना काहीतरी घराची, दाराची, काय ना काय रोडची व्यवस्था करा. लेकरा बाळाला जगू द्या, आम्हाला जगू द्या. मरून राहिलो सर आम्ही सर तपलिकीमध्ये. संडासाले बाळाला जागा ना, गोटे घेऊन लोक आमच्या मागं लागून राहिले. बाया जाईन तर कुठं जाईन. आम्हाला बी ते लाज आहे, आम्हाला बी लाज आहे, आम्हाला बी काय ना काय शरम आहे. बायाले तशा तुमच्या बाया लोकांना शरम आहे, तशी आमची बी बाया लोकांना शरम आहे. पण आमची शरम सगळी शरम गेली या डेबुजी नगरात. एवढे गोटे घेऊन भिंगणाच्या मागे लोक उभे राहते तरी आम्हाला संडासले बसा लागते. आम्हाला एवढी परिस्थिती आमची डाऊन आहे. पण तुम्ही आमच्याकडे काय ध्यान लक्ष टाकून नाही राहिले. आता तरी आम्ही हात जोडून तुमची विनंती करतो का आमच्याकडे काय ना काय लक्ष टाका आणि आमचे काय ना काय घरकुलची संडाची सुविधा करून द्या. 1 महिन्याचं बिल आम्हाला 10,000, 15,000, 20,000 हे कायच येते. आमच्या घरात नाही हिशी नाही, आमच्या घरात मोठे मोठे घरही नाही. एवढ्याच 2-2 लाईट राहायचे, फक्त 2 लाईट लागते आमच्या घरात. ह्याचे एवढे मोठे बिल कसे देऊन राहिले आम्हाला. काय सरकार आमच्याकडे ध्यान लक्ष करून राहिले. नाही दिले पैशात आमच्या साऱ्या लोकांचे मीटर कापून नेले. वापेशी नाही देऊन राहिले. नाही घर, नाही संडास, नाही रोड आणि नाही राहायला रहिवाशी जागा. हे काय सरकार आमच्याकडे पाडून राहिले सांगा बरं सर. मोजमापी नाही. बरसातीच्या टायमाला आमच्या लोकांचा हाल पाहायला जात नाही. आमच्या लेकराच्या एवढ्या मोठ्या गाड्या चिखलात फसते. बुड्या बाड्या हागायला जाते, लोक गोटे मारते. मग काय सुविधा देऊन राहिले सरकार आमच्या गरीबाले, काय सरकार देऊन राहिले. हात जोडून आमची विनंती आहे. आता तरी आमच्याकडे गरीबाकड काय ना काय सुविधा करून द्या. रोड, संडास, घर आणि लाईनीचं बिल कमी हे करून द्या. हातमजुरी वाले लोक जाते 200-300 रुपये रोजी वाले लोक. आम्हाला नोकरी नाही,
आमचे माणसं काय मोठे मोठे शिक्षणवाले नाही. 1 महिन्याची बिल आम्हाला 20,000 30,000 15,000 हे कुठून द्यायचं साहेब आम्ही? हे तर करा, आमचे कमी काय ना काय लक्ष तर करा. पोट भरणं नाही उडायला आमच्या लोकांच्या वस्तू, तर एवढे मोठे कष्टून लाईनीचे का नाही बिल भरणं होईल? नाही दिलं तर मीटर कापून ठेवून राहिले, अंधारी ठेवून राहिले, मोठे मोठे सरपंच निघून राहिले आमच्या घरातनी. आमचे नवरे खोपड्यात गेले, आम्हाला कमाई करायला कुणी नाही. आपल्या आपले पोरं आपल्या आपल्या बायका घेऊन अलग निघाले. आता आम्ही लडलड कापून राहिलो, आमच्या ताकद नाही हापशी हलवाची. आमचे ढुंगानं फावून राहिले कॉलनीतले लोक, तर आमची इज्जत झाकायला कुणी उभं होऊन नाही राहिलं. आता तरी काहीतरी आमची सुधारणा करा. मेल्या माणसाले मड्या घाटामध्ये चांगले लाईट भेटले, मडे घाट चांगला नवीन बनला. आम्ही जिवंत असताना आम्हाला जागा नाही, आम्हाला संडास नाही, आम्हाला पाणी प्यायले नळ नाही. आम्ही एवढं काय पाप केलं सरकाराच्या सोबतले? 10 लोडतो, भीक मागतो, लईनीचे बिल भरतो. आम्ही एवढं काय पाप मागून आलो का? सैड्या सुड्या बाया बंगल्यात बसल्या, कालुनीत पडल्या, आणि आम्ही इमानदाऱ्या बाया हागण गुदरीत पडल्या. एवढं काय पाप केलं साहेब आम्ही? काहीतरी आता तरी आमची सुधारणा करा. डोळ्यात पाणी येतं आमच्या कानीले, आमचं आम्हाला डोळ्यात पाणी येऊन राहिलं, आम्हाला बोलणं होऊन राहिलो. हो, हे लडलड कापून राहिलो आम्ही. आमची लय मोठी कानी आहे, आमच्या 3 बाया गेल्या. आता आम्हाला जायची फिकर करत असन साहेब तर हाय आम्हाला ते मडे घाट. मग आमच्या लेकराची सोय करा, पण आम्हाला सुख नका दाखवू तुम्ही. हे आम्ही लडलड कापून राहिलो, ताकद नाही आमच्या मंदी. आम्हाला धाव आमच्या पायातले गदुळे गेले आणि आम्हाला घबराटा होऊन राहिल्या. मग आमची सुधारणा कोण करीन साहेब? आम्हाला डोळ्यानं तर दाव का काहीतरी सुख. हे हात जोडून विनंती आहे आता आमची. झालं आता आमचं मोठेपणा बस. मूलभूत सुविधांचा अभाव म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग आहे. डेबोजी नगरच्या झोपडपट्टीतील नागरिकांचा हा प्रश्न केवळ सुविधांचा नाही, तर मानवी सन्मानाचा प्रश्न आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. धामणगाव रेल्वे शहरात वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर अखेर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल या ब्रीद वाक्यानुसार दत्तापूर पोलिसांनी वाहतूक नियम तोडणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर ही कारवाई किती परिणामकारक ठरत आहे. धामणगाव रेल्वे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठ परिसरात बेशिस्तपणे उभी केलेली वाहने ही कोंडीची मुख्य कारणे ठरत होती. याच पार्श्वभूमीवर दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक तयार करून शहरात व्यापक मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यांवर अडथळा ठरणारी वाहने हटविण्यात आली, तर अनेक वाहन चालकांना जागेवरच दंड ठोठावण्यात आला आहे. याचबरोबर दुकानदारांनाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर ग्राहकांची वाहने शिस्तबद्ध पद्धतीने लावण्याची जबाबदारी घ्यावी, अन्यथा कारवाई अटळ असेल, असा इशाराही पोलिसांनी दिलाय. वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ वाहन चालकांचेच नव्हे, तर दुकानदारांचेही कर्तव्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना दुचाकी किंवा 4 चाकी वाहने देऊ नयेत, असे आवाहन पालकांना करण्यात आले. अल्पवयीन मुलांकडनं वाहन चालवणे हे धोकादायक असून कायद्याचे उल्लंघन ठरते, असेही पोलिसांनी ठामपणे सांगितले. या धडक कारवाईमुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होत असून नागरिकांकडनं दत्तापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस प्रशासनाने भविष्यातही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. धामणगाव शहरामधील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपल्या धामणगाव शहरामध्ये अगोदर अरुंद रस्ते आहेत, तर आपण कुणीही रस्त्यावर पार्किंग करू नये. दुकानदारांना आवाहन करतो की आपल्या दुकानावर जे काही कस्टमर येतात, गिराईक येतात, त्यांचं प्रबोधन करून आपण दुकानाच्या समोर म्हणजे रस्त्यावर गाडी लागणार नाही याची दुकानदारांनी काळजी घ्यायची. त्याचबरोबर या शहरातील पालकांना आवाहन करतो की आपल्या मुलांना, कमी वयाच्या मुलांना मोटरसायकल आपण चालवण्यास देतात. मुलं बिनधास्त ट्रिपल सीट चालवतात, तर आम्ही अशा ट्रिपल सीट चालवणाऱ्या मोटरसायकल वाहनधारकावर तसेच विदाऊट
लायसन वाहनधारकावर कारवाई करत आहोत. नो पार्किंग मध्ये लागणाऱ्या वाहनावर गाडी याच्यावर कारवाई करत आहोत. तसेच रस्त्यावर जे कोणी दुकान लावलेलं आहे, अडथळा निर्माण केलेला आहे, साहित्य ठेवलेलं आहे, अशा साहित्यावर सुद्धा आम्ही कारवाई करून रस्ता मोकळा करून धामणगावकरांना अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरळीत होईल अशी व्यवस्था करत आहोत. तर मी सर्व जनतेला आवाहन करतो की वाहतुकीचे नियम पाळा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. वाहतूक नियमांचे पालन केल्यास सुरक्षित आणि सुरळीत शहर घडू शकते. दत्तापूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे धामणगाव रेल्वे शहराला शिस्तीची नवी दिशा मिळत आहे. नागरिकांनी नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावेत, हाच या मोहिमेचा खरा संदेश आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा गावात सध्या प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. कर्तव्यदक्ष ग्रामसेवक पल्लवी रंगारी यांच्या बदलीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत थेट ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामसभेचा ठराव, विकास कामांची प्रगती आणि ग्रामस्थांची एकजूट या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गटविकास अधिकाऱ्यांचा निर्णय काय असणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष ग्रामसेवक कुमारी पल्लवी रंगारी यांच्या बदलीच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. 10 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामपंचायतीच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करून पल्लवी रंगारी यांची बदली करू नये अशी ठाम मागणी करण्यात आली होती. हा ठराव 13 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयात अधिकृतरित्या सादर करण्यात आला आहे. पल्लवी रंगारी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावली आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवत दाखले, नोंदी, कर वसुली, स्वच्छता आणि प्रशासकीय कामे वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण केलीत. त्यांच्या कार्यशैलीमुळे ग्रामस्थांना कोणताही त्रास न होता कामे होत असून गावाचा सर्वांगीण विकास वेगाने सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आम्हाला मॅडमच पाहिजे, त्यांचं काम वगैरे चांगलं आहे. त्यांनी सगळे आम्हाला विचारतात, सांगतात ते सगळे, आणि त्याच पाहिजे. आमच्या इथचे जे सरपंच आहे, आम्ही जे आता आपल्या मुख्यमंत्री समृद्धी ग्रामपंचायत राज हे उपक्रम राबवत होतो आणि ते राबवत असताना आमच्या इथे सरपंचांनी ते काम रुकावट केलं आणि मॅडमची खोटी तक्रार घेऊन आमच्या खोट्या सह्या घेतल्या सदस्यांच्या आणि इथं दाखल केलं. आणि आता ते आम्हाला म्हणजे मॅडमची बदली करायची आहे, आम्हाला मॅडमची बदली करायची नाही, आम्हाला मॅडम त्याच पाहिजे. सध्या ग्रामपंचायतीत प्रशासक काळ सुरू असताना पल्लवी रंगारी यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करावी अशी ही जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयामुळे पिंपळखुटा ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र ग्रामस्थांच्या भावना आणि ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष झाल्यास पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद अमरावती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पण जोपर्यंत 31 मार्चपर्यंत हे अभियान चालू होतं, ते अभियान आम्हाला पूर्णपणे राबवून आमचं गाव अव्वल नंबरवर न्यायचं आहे व आमच्या गावाला कसा पुरस्कार मिळेल यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे आमची एकच विनंती आहे की आमच्या इथे असलेल्या कुमारी पल्लवी रंगारी मॅडम यांना कायम ठेवण्यात यावे. असे न झाले तर आम्ही पुढील पवित्रा ह्या जिल्हा कार्यालय असो किंवा सीओ ऑफिस असो किंवा इथलं पंचायत समिती ऑफिस असो, इथे आम्ही ठिय्या आंदोलन करू. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले ग्रामस्थ आणि प्रशासनासमोर उभे ठाकलेले आव्हान. पिंपळखुटा ग्रामपंचायतीचा हा प्रश्न आता तालुक्यापुरता मर्यादित न राहता जिल्हा स्तरावर गाजणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चांदूर बाजार तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मुरुम तस्करीच्या वादातून अपघाताचा कट रचत नामांकित गौण खनिज व्यावसायिक निलेश बदगुले यांची निर्घुण हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी अजय लंगोटे याला पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. चांदूर बाजार पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. ब्राह्मणवाडा थडी येथील रहिवासी आणि नामांकित गौण खनिज व्यावसायिक निलेश बदकुले हे पत्नी समवेत वलगाव अमरावती मार्गावर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत होते. याच दरम्यान मुरुम तस्करीच्या जुन्या वादातून आरोपी अजय भुंजकराव लंगोटे यांनी अपघाताचा कट रचल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार आरोपीने 4 चाकी वाहनाने मागून येत थेट निलेश बदकुले यांच्यावर गाडी घातली. या भीषण धडकेत निलेश यांच्या पत्नीला दुखापत झाली आहे, तर निलेश बदकुले यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर मृतकाचे वडील सुरेश बदकुले यांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीवर तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यात आणू असा इशारा नातेवाईक व ग्रामस्थांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर पोलीस ठाणे परिसरात मोठा जमाव जमला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी अजय लंगोटे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे. सध्या पोलीस पुढील तपास करीत असून मुरुम तस्करीशी संबंधित सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण चांदूर बाजार तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुरुम तस्करीसारख्या बेकायदेशीर व्यवसायात आता थेट जीवघेणे गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणातील तपासातून आणखी कोणाची नावे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अंमली पदार्थ तस्करीसह घरफोडीचे तब्बल 3 गुन्हे उघडकीस आणले असून या कारवाईत 27,68,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऑपरेशन थंडर अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. 13 जानेवारी रोजी यशोधरानगर पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना विटाभट्टी चौक येथे संशयास्पद 4 चाकी वाहन आढळून आलेत. पोलिसांनी वाहनाजवळ जाताच वाहनातील 4 इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 2 आरोपींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले, तर 2 आरोपी अंधाराचा व गल्लीबोळाचा फायदा घेत फरार झालेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतली असता वाहन क्रमांक MS02 BR 8570 मधनं 1330 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी अब्दुल नासिर उर्फ गोलू अब्दुल राहीम आणि दिलशाद उर्फ दिल्ली सफर अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पाहिजे आरोपी असलम खान उर्फ अस्सू याला अटक करून सखोल चौकशी करण्यात आली आहे. चौकशीतून यशोधरानगर आणि हिंगणघाट पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले. या आरोपींकडनं सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू असा 20,38,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अंमली पदार्थ तस्करी व घरफोडीच्या गुन्ह्यातून एकूण 27,68,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यशोधरा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून 3 आरोपी अब्दुल नसीर उर्फ गोलू, दिलशाद उर्फ दिल्ली सफर, असलम खान उर्फ अस्सू वल्द शरीफ खान यांच्याविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या ताब्यातून एक वोल्क्सवॅगन कंपनीची गाडी व 1330 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. सदर प्रकरणात 3 नमूद आरोपी अटक होते. अटक आरोपींकडे तपास करत असताना यातील आरोपी नंबर 3 असलम खान उर्फ अस्सू वल्द अब्दुल शरीफ खान, राहणार हमीदनगर, याचा यापूर्वीचा घरफोडीच्या गुन्हे अभिलेख आहे. त्याच्याकडे प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला असता आरोपीकडून यशोधरा पोलीस ठाण्याच्या येथे दाखल असलेली गुन्हा रजिस्टर नंबर 885/25 तसेच हिंगणघाट पोलीस स्टेशन वर्धा येथील घरफोडी नंबर CR नंबर 37/26 39/26 या 3 गुन्ह्यातील एकूण 2,000 रुपये रोख रक्कम व 17 तोळे 75 ग्रॅम सोनेचे दागिने असा एकूण 20,38,200 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. यशोधरानगर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थ तस्कर आणि घरफोड्यांमध्ये खळबळ उडाली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. बनावट शिक्षक नियुक्ती आणि शालांत ID घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. शासनाची फसवणूक करत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप या आरोपींवर आहे. नागपूर शहरातील पोलीस ठाणे सदर येथे दाखल असलेल्या बोगस शिक्षण घोटाळा प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 44 वर्षीय दिलेश कुमार छबीलाल कटरे, 40 वर्षीय रुपाली बिहारीलाल राहा खंडाले, 56 वर्षीय भाऊराव मधुकर मालथे,
सर्व आरोपी हे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणातील फिर्यादी मुन्ना तुलाराम वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी बनावट अनुभव प्रमाणपत्र, खोट्या स्वाक्षऱ्या, शिक्के आणि कागदपत्रांचा वापर करून शिक्षक पदाकरिता शालांत आयडी मिळवला आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे सहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत मान्यता मिळवून शासनाचा निधी अपहार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही बनावट नियुक्ती 2017 ते 2023 या कालावधीत करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याआधीच या प्रकरणात 17 आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 20 आरोपी अटकेत आहेत. पोलीस तपासात शिक्षण विभागातील अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा सहभाग उघड झाला आहे. या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली असून तपास अजूनही सुरू आहे. पोलिसांच्या मते या घोटाळ्यात आणखी अनेक आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून लवकरच आणखी अटक होणार आहे. आपल्याकडे सदर पोलीस स्टेशनला शालेय विभागातील घोटाळ्यासंदर्भात मे महिन्यामध्ये 2025 गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला काही आरोपीच्या घरातील घरझडतीमध्ये काही बनावट कागदपत्र मिळून आली होती. त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण पुढे तपास सुरू होता. त्या तपासामध्ये अद्यापर्यंत आपण एकूण 17 आरोपी अटक केलेले आहेत. प्राथमिक दोषारोप पत्र देखील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असताना या मुख्य आरोपीच्या घरामध्ये जे बोगस कागदपत्रे मिळाले होते त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणातील 2 शिक्षक आहेत, दिलेश कुमार कटरे आणि रुपाली रहांगडाले यांचे देखील बनावट कागदपत्र त्या आरोपीच्या घरामध्ये मिळून आले होते. त्याच्या संबंधाने आपण तपास करत असताना शालेय विभागातील वेगवेगळ्या कार्यालयामधून त्यांची माहिती प्राप्त केली असता एकंदरीत तपासामध्ये असं दिसून आलं की यांनी त्यांचे बनावट कागदपत्र सादर करून प्रस्ताव दाखल केले आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी नियुक्ती प्राप्त केलेली आहे. त्याच्यावरून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी केलं होतं. त्याच्या संदर्भात त्यांनी सेशन कोर्ट, हायकोर्ट वेगवेगळ्या ठिकाणी जामिनाकरता अर्ज केले, परंतु त्यांचे जामीन अर्ज आपण आपल्याकडे असलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे नाकारण्यात आले होते. यातील तिसरा आरोपी आहे ज्यांचं नाव भाऊराव मधुकर मालदे आहे. हे त्या सिद्धार्थ हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत असतात. तर या 2 शिक्षकांच्या बोगस प्रस्तावाच्या आधारे जी नियुक्ती झाली होती त्याच प्रस्तावाच्या आधारे त्यांना पुढील शालार्थ आयडी मिळवण्याकरता त्यांनी उपसंचालक कार्यालयामध्ये त्यांच्या सहीने प्रस्ताव पाठवल्याने त्यांचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झालेला आहे. अशा पद्धतीने तिन्ही आरोपींचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्हा गोंदिया ठाणेगाव येथून अटक करण्यात आले. न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता त्यांना न्यायालयाकडून पुढील 2 दिवसाकरता पोलीस कस्टडी मिळाली असून त्याच्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये अनेक इतर शिक्षक विभागातील वेगवेगळे पदावरील अधिकारी किंवा वेगवेगळ्या संस्थांमधील शिक्षक व संस्थाचालक यांचा देखील सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रातील हा गंभीर आणि धक्कादायक घोटाळा शासन यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. या प्रकरणातील तपास पुढील काळात आणखी कोणकोणते धक्कादायक खुलासे करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका मोठ्या आणि धक्कादायक कारवाईत शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार आशिष उर्फ बोमा कुबडे याला अटक केली आहे. बंदुकीच्या धाकावर तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप बोमावर आहे. व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपीवर पोलिसांनी कडक कारवाई केली असून या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वास खळबळ उडाली आहे. शहरातील कुख्यात गुन्हेगार आशिष उर्फ बोमा कुबडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बोमावर एका स्थानिक व्यावसायिकाकडनं बंदुकीच्या धाकावर 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. डिसेंबर महिन्यात व्यापारी इंद्रकुमार अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार आशिष कुबडे यांनी अग्रवाल यांना व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजद्वारे वारंवार धमकावणे सुरू केले होते. घटनेच्या दिवशी आरोपीने अग्रवाल यांना त्यांच्या घरी बोलावलेत. तिथे त्यांच्यावर हल्ला केला, शिवीगाळ केली आणि नंतर बंदुकीचा धाक दाखवत 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी ही आरोपींनी दिली होती. या गंभीर घटनेनंतर व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. विशेष पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. अखेर 18 जानेवारी रोजी पोलिसांनी बोमा कुबडे याला त्याच्या लपवण्याच्या ठिकाणावरनं ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपीकडनं सखोल चौकशी सुरू असून या गुन्ह्यामागे आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत. यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याचा पोलीस पथक शोध घेत असताना त्याला काल परवा दिवशी दिनांक 18 रोजी पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी व उपचारानंतर त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील आरोपीला आता मान्य न्यायालयासमोर समक्ष हजर करून पोलीस कोठडी घेऊन त्याचा अधिक तपास करत आहोत.
त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार व इतर त्याचे कोणी साथीदार त्यामध्ये सामील आहेत काय या संबंधात अधिक तपास करीत आहोत. यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली असता त्याच्यावरती यापूर्वी जुगार कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच डिसेंबर महिन्यामध्ये MIDC पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे देखील एक विनयभंग व धमकी देण्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात देखील आरोपी फरार आहे आणि त्या गुन्ह्याचा देखील तपास सध्या प्रलंबित आहे. त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई संबंधित पोलीस स्टेशन करीत आहे. खंडणी, धमक्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि आरोपींवर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरात मंदिरांमध्ये चोरी करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 ने अटक केली आहे. तहसील आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 2 मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून आरोपींकडून चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 15 जानेवारी रोजी सायंकाळी नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टिमकी परिसरातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये चोरीची घटना घडली होती. मंदिराचे दार उघडे असताना अज्ञात आरोपीने मंदिरात प्रवेश करून हनुमान मूर्तीच्या मस्तकावरील सुमारे 250 ग्रॅम वजनाचा चांदीचा टिळा फिर्यादी आणि इतर भाविकांची नजर चुकवून चोरी करून नेला होता. या प्रकरणी फिर्यादी चेतन किसनलाल बसैये यांच्या तक्रारीवरनं तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6च्या अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आहे. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार 52 वर्षीय सुभाष सुखदेव झाडे राहणार लकडगंज यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने टिमकी येथील श्री संकटमोचन मंदिरातील चोरीची कबुली दिली आहे. यासोबतच पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांडाफेट येथील हनुमान मंदिरातून मूर्तीची चांदीची हुनवटी चोरी केल्याची देखील कबुली आरोपींनी दिली आहे. या दोन्ही मंदिर चोरी प्रकरणांमध्ये आरोपींकडनं एकूण 350 ग्रॅम वजनाची चांदीची लगड अंदाजे 84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिटने जप्त केला आहे. आरोपी जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता तहसील पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मंदिर चोरीसारख्या संवेदनशील गुन्ह्यांचा पर्दाफाश करून नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. धार्मिक स्थानांची सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागपूर शहरात केवळ 4,000 रुपयांच्या कॅटरिंगच्या पैशासाठी एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. चाकू आणि कुऱ्हाड घेऊन आलेल्या आरोपींनी थेट जीवघेणा हल्ला करत संपूर्ण परिसरात दहशत माजवली आहे. या घटनेत एका महिलेचा हात मोडला असून तिच्या बहिणीवरही चाकूने वार करण्यात आले आहेत. ही घटना दीपा भूषण उंडीरवाडे यांच्या कुटुंबासोबत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कॅटरिंगचा उर्वरित 4,000 रुपयांच्या पैशांसाठी दीपा उंडीरवाडे यांच्या घरी आले होते. वादावादी होताच परिस्थिती हाताबाहेर गेली. आरोपी चाकू आणि कुऱ्हाड घेऊन घरात घुसले आणि थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात दीपा उंडीरवाडे यांच्या आईचा हात मोडला तर बहिणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे. केवळ पैशांच्या वादातून आरोपींनी थेट हत्या करण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. यह जयसवाल नाम है, नागर अर्जुन कॉलोनी में रहती. मैं जैसे आई उन लोग 2 बाइक से आए, फिर उसके बाद उन लोग बात क्या किए क्या नहीं किए, फिर गाली गलौज से बात किए. फिर उन लोग चाकू निकाले मारने के लिए, हम लोग बचाने की कोशिश किए तो हम लोग को भी मार रहे थे. कारण क्या था सर? कारण कुछ नहीं था. तो किसको चक्कू लगा अभी? चाकू मेरी बहन को लगी है और मेरे को भी मारने दौड़े थे. कहाँ के लड़के थे? ये तो नहीं पता, मैं पहली बार उन लोग को देखी. बाहर के थे. वो थोड़ा पैसे के लिए नहीं गया, एक लड़के के 4,000 रुपये दे तो वो 6-7 लड़के लेके आया था मारने के लिए मेरे को. क्या क्या लेके आए थे? चाकू, तलवार, वो क्या कुलाड़ी उलाड़ी. कहाँ के लड़के? ना कुछ ये अपना लश्करी बाग. एक महीना हो गया. कैटरिंग देते आपने समझा? बोला था कि मेरे पास आने के तब दे दूंगा करके. सामने से मिलने के अपने. चक्कू किसको लगा? मम्मी को. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत
पीडितांना रुग्णालयात दाखल केलेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. केवळ 4,000 रुपयांकरिता माणुसकीचा अंत होत असल्याचं हे भयावह उदाहरण आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. यवतमाळमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लातूर येथे मृत्युमुखी पडलेल्या अनुष्काला न्याय मिळावा या मागणीकरिता यवतमाळ शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये समाज बांधवांसह महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लातूर येथे मृतक अनुष्काला न्याय मिळावा या प्रमुख मागणीकरिता सकल मातंग समाजाच्या वतीने यवतमाळ शहरात भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली असून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. मोर्चामध्ये समाज बांधव, महिला, युवकांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुष्काला न्याय द्यावा, दोषींवर कठोर कारवाई करा, न्यायालयीन प्रक्रिया जलद करा अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मोर्चा दरम्यान आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये अनुष्काच्या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, पीडित कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता कडक उपाययोजना व्हाव्यात अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी समाजाच्या नेत्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर लवकरात लवकर अनुष्काला न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. घटना आहे तिथे 6वी मध्ये शिकत असलेली नवोदय विद्यालयामध्ये असलेली ती मुलगी वसतिगृहामध्ये तिचा खून झालेला आहे. ती फाशी दिलेल्या अवस्थेत आम्हाला तिथे मिळालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही इथे आक्रोश मोर्चा काढलेला आहे. जवळपास 1,000-1,500च्या संख्येने आमचे लोक आलेले आहेत. तिथे सकल मातंग समाजाच्या वतीने हा मोर्चा आहे आणि आमच्या मागण्या ही आहे की ते आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आतापर्यंत जवळपास 17 दिवस झाले, अजूनपर्यंत काहीही जसं प्रोसेस व्हायला पाहिजे ते अजूनपर्यंत झालेली नाही. म्हणून आज सगळं समाज आणि सगळ्या लहान लहान मुली सुद्धा अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी इथे आलेलो आहे आम्ही. आणि आमची हीच अपेक्षा आहे जिल्हाधिकाऱ्यांना की आम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे. अनुष्काला न्याय मिळावा या मागणीकरिता यवतमाळमध्ये सकल मातंग समाजाचा हा आक्रोश मोर्चा शांततेत पार पडला असला तरी प्रशासनावर आता लवकर निर्णय घेण्याचा दबाव वाढताना दिसत आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वीज ग्राहकांसाठी दिलासादायक आणि लोकहिताचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव वीज बिल, चुकीची मीटर रिडिंग आणि युनिटमधील तफावत यामुळे त्रस्त ग्राहकांच्या समस्या थेट ऐकून घेण्याकरिता कामरगाव येथे विशेष तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयामागे सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांच्या संवेदनशील पाठपुराव्याला यश आले असून कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ आदेश दिले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात सर्वसामान्य वीज ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीज बिल आणि मीटर रिडिंग मधील त्रुटींचा मोठा फटका बसत होता. अनेक ग्राहकांना प्रत्यक्ष वापरापेक्षा अधिक युनिट दाखवून भरमसाठ वीज बिले देण्यात आल्याने आर्थिक अडचणींसह मानसिक तणावाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्यांची दखल घेत सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांनी पुढाकार घेत वाशिम येथील कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी, अडचणी आणि लोकभावना सविस्तरपणे मांडत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. ग्राहकांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यकारी अभियंत्यांनी कोणताही विलंब न करता 21 जानेवारी रोजी कामरगाव येथे विशेष तक्रार निवारण कॅम्प आयोजित करण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत. या कॅम्पमध्ये वीज बिल दुरुस्ती, मीटर तपासणी, युनिट फरक, नव दुरुस्ती तसेच प्रलंबित तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील हजारो वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र स्वागत होत आहे. वीज ग्राहकांकरिता ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. कामरगाव येथे होणाऱ्या या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. रावेर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गोमांस विक्री करणाऱ्या रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट कत्तलखान्यावर धाड टाकत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील रसलपूल गावात गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी पहाटे पोलिसांनी रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात धाड टाकली. धाडी दरम्यान मोकळ्या जागेत गोवंश मांस विक्री करताना मोसीन खान नईम 23 वर्ष, अन्सार शेख अयूब कुरेशी वय 26 वर्ष तर 35 वर्षीय शेख अफजल शेख हसन कुरेशी हे तिघे आरोपी रंगेहात आढळून आलेत. तर त्यांचे साथीदार असलम नजीर कुरेशी, अक्रम नजीर कुरेशी, कलीम नजीर कुरेशी हे गल्लीबोळाचा फायदा घेत फरार झालेत. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये मृत अवस्थेतील गाय, गायीचे वासरू, नर गोवंश, सुमारे 80 किलो गोमांस तसेच कुऱ्हाड, कोयते यांचा समावेश आहे. एकूण सुमारे 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नमुने घेऊन गोमांसाची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. रावेर पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. फरार आरोपींवरही लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रावेरमधील गुन्हेगारी विषयक प्रत्येक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज. रावेर तालुक्यातील मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघोड येथील श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या 200 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रोत्सवाला भव्य सुरुवात झाली आहे. माघ शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या या यात्रेसाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालाय. मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघोड येथील श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. सुमारे 200 वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रोत्सवात दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होतात. मध्य रेल्वेच्या लोहमार्गालगत असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली श्री सीताराम मुंजोबा महाराजांचे प्राचीन देवस्थान आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. श्री क्षेत्र काशी व रावेर परिसरातील भाविकांना लहान बालकाच्या रूपात घोंगडी पांघरून महाराजांनी दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. यात्रेचा मुख्य दिवस माघ शुद्ध प्रतिपदेनंतर येणारा दुसरा सोमवार असून या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुक्ल पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या पंधरवाड्यात दररोज भाविकांचा ओघ सुरू असतो. सकाळी आणि सायंकाळी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. यात्रोत्सवाच्या काळात ग्रामपंचायत पदाधिकारी, महसूल प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि रावेर पोलीस प्रशासन यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेला श्री सीताराम मुंजोबा महाराजांचा यात्रोत्सव माघ शुक्ल पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार असून भाविकांकरिता प्रशासनाकडून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122 तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान.
जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।